नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी वर्ग 11वी। एकूण 25 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये आपण विषय मराठी याचा पेपर पाहणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी। यामध्ये सर्वात पहिले विभाग क्रमांक 1 जो की आपला यामध्ये गद्य विभाग असणार आहे। यामध्ये कृती क्रमांक पहिली, खालील गद्य उतारा वाचून सूचनेप्रमाणे कृती करा। यामध्ये कोणते लिहायचे आपल्याला, तर त्यामध्ये पहिलं मृत्युंजय कादंबरीचे लेखक, तर मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण होते ते आपल्याला इथे सांगायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 मामूने कॉलेजात दाखल केलेला, तर मामूने कॉलेजामध्ये काय दाखल केलेलं होतं ते आपल्याला इथे सांगायचं आहे। दोघा यामध्ये फक्त आपल्याला एक एक शब्द ते लिहायचा आहे। यानंतर 2 यामध्ये आकृती पूर्ण करा। लग्नाच्या वेळी मामूच्या घरी आलेले पाहुणे, तर ज्यावेळेस मामूच्या घरामध्ये लग्न होतं तर त्यामध्ये कोण कोण पाहुणे हे मामूच्या घरी आले होते, तर त्यामध्ये आपल्याला एकूण 4 पाहुण्यांचे इथे नावं किंवा त्यांचे नाते सांगायचे आहेत। त्यामध्ये पहिलं 1, त्यानंतर 2, 3 आणि 4, जे की आपल्याला एकूण 2 गुणांसाठी इथे विचारण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर याची उत्तरे हवी असतील तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे। मी आपल्यासाठी या प्रश्नांची उत्तरे घेऊन येईल। त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही विषयाची जर प्रश्नपत्रिका हवी असेल तर तेही मला यामध्ये आपण नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। यानंतर आपल्याला येथे जो गद्य विभाग देण्यात आलेला आहे तर त्याचं आपण व्यवस्थितपणे इथे वाचन करायचं आहे। यानंतर यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न यामध्ये पाहायचा आहे, मधील 3 माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी असते या विधानातील असे सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये लिहायचे। तर आपल्याला इथे स्वतःच्या शब्दामध्ये माणसापेक्षा माणुसकी फार मोठी असते ते आपल्याला सांगायचे आहे। आणि यानंतर किंवा यामध्ये पुढील मामूच्या व्यक्तिमत्वातले तुम्हाला जाणवलेले गुण इथे स्पष्ट करायचे आहेत। ठीक आहे, तरी पुन्हा 3 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। एक तर यामध्ये पहिलं किंवा नंतरमध्ये दुसरंही सांगायचं आहे। एकतर 1 फार माणसापेक्षा माणुसकी मोठी आहे किंवा मामूच्या व्यक्तिमत्वातले तुम्हाला जाणवलेले गुण इथे आपल्याला सांगायचे आहे। यानंतर इथे आपला गद्य विभाग हा कंप्लीट झालेला आहे व गद्य विभाग यानंतर आपला सुरू होतो विभाग क्रमांक 2 जो म्हणजे त्यामध्ये असणार आहे तर पद्य विभाग। आणि पद्य विभाग यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आपला असणार आहे। कृती क्रमांक ब, खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। तर त्यामध्ये पहिलं चौकटी पूर्ण करा, एकूण 2 गुण। त्यामधील 1 कवयित्रीने जिला जिवंत केले ती, आणि 2 शेतात रमणारी व्यक्ती। तर कवयित्रीने जिला जिवंत केले ती आणि शेतात रमणारी व्यक्ती तर कोण आहेत त्यांची आपल्याला इथे नावे लिहायची आहे। त्यानंतर यामध्ये ब पाहायचं आहे, कारणे लिहा। 1 बैलाचे मालक बेचैन झाले आहेत, तर बैलाचे मालक का बेचैन झाले ते आपल्याला सांगायचं आहे। व 2 बाळाचे तोंडे कोमजले आहेत, तर या दोघांचे आपल्याला इथे कारणे लिहायचे। तर बैलाचे मालक का बेचैन झाले आणि बाळाचे तोंडे का कोमजलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। यानंतर आपल्याला इथे जी कविता देण्यात आलेली आहे तर त्या कवितेचं आपण व्यवस्थितपणे इथे वाचन करायचं आहे। यानंतर यामध्ये पुढील ब, तुमच्या परिसरातील पावसापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करायचं आहे आणि किंवा तुमच्या परिसरातील पावसानंतरच्या बदलांचे यामध्ये उपयोजन द्यायचं आहे। यामध्ये एकतर पावसा पहिल्याचं किंवा पावसानंतरचं आपल्या स्थितीचं इथं वर्णन करायचं आहे, ते पण आपल्या शब्दामध्ये। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 4 सूचनेनुसार कृती करा। त्यामधील पहिलं खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, एकूण 2 गुण। त्यामध्ये 1 चव्हाटा पांगणे, ठीक आहे, तर त्यामध्ये 1 आहे तर चव्हाटा पांगणे आणि 2 कंठ दाटून येणे। 1 आहे चव्हाटा पांगणे आणि 2 कंठ दाटून येणे याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। ठीक आहे, यानंतर यामध्ये ब पाहायचं आहे, पुढील शब्दातील विशेषण ओळखा। काव्यात्म, साहित्यकृती, प्रेरणा, संवाद, अवस्था, उत्तम। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला विशेषणे ओळखायची आहे। यानंतर यामध्ये क
शब्दांच्या शेवटी क असलेले 4 शब्द इथे लिहायचं आहे. ठीक आहे. यामध्ये पहिले उदाहरण पाहायचं आहे. तर उत्तेजक, उत्तेजकामध्ये शब्दामध्ये फक्त शेवटी काय यायला पाहिजे, तर क यायला पाहिजे आणि असं आपल्याला इथे एकूण 4 शब्द लिहायचे. येथे 1, 2, 3 व 4 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.